सोलापुरातील ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या वतीने अंकुर प्रकल्पातील मुला-मुलींचा नववर्षारंभ मेळावा घेण्यात आला। भटक्या विमुक्त जमातीतील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया पक्का करण्यासाठी गतवर्षी 3 ठिकाणी विनाशुल्क वर्ग झाले। वर्ग खोल्या भाड्यानं घेतल्या होत्या। दररोज 1 तास वर्ग चालत होता। 3 शिक्षक 3 ठिकाणी वर्ग चालवत होते। येत्या वर्षी देखील ते वर्ग सुरू ठेवण्यात येत आहेत। वर्ग ठिकाण आणि तपशील याप्रमाणे: तळे हिप्परगा, पारधी, गोसावी, मातंग समाजातील विद्यार्थी, मार्गदर्शिका माधुरी काळे, माशाळ वस्ती, बहुरूपी आणि लमाण समाजातील विद्यार्थी, मार्गदर्शिका माधवी इंगळे, सोरेगाव, नंदी आणि बहुरूपी समाजातील विद्यार्थी, मार्गदर्शिका अंजली सूर्यवंशी। दरम्यान मुलांसाठी ज्ञानप्रबोधिनी सोलापूरच्या उपासना मंदिरात वर्षारंभ मेळावा पार पडला। 3 ठिकाणच्या 28 मुली आणि 25 मुलं असे एकूण 53 विद्यार्थी उपस्थित होते। उपासना, योग, प्राणायाम, व्यायाम, फळांचे शब्दकोडे, चांगल्या वाईट सवयी आणि गीतेतील श्लोक अशी सत्र झाली। नीता भैरप्पा यांनी विविध छोटे खेळ घेतले। सहकार्यवाह डॉक्टर अमोलदादा यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। 16 जून 2025 पासून या 3 वर्गांना प्रारंभ होईल। या सर्व मुलांना हे शिक्षण निःशुल्क आहे, अशी माहिती अंकुर प्रकल्प संयोजक संतोष साबणे यांनी दिली।